मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या दालनात बंद दाराआड होणार सुनावणी। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस। लोणावळ्यात मुक्काम। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगेंच्या पदयात्रेदरम्यान नवी मुंबईत जड वाहनांना बंदी। 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असेल। रात्री 1:30 वाजता मनोज जरांगे वडूजमध्ये दाखल। यावेळी जरांगेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। न्यायमूर्ती अजय गडकरींच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता। मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश। सदावर्तेंनी जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत दाखल केली याचिका। आता मागे हटणार नाही, मला गोळी घातली तर हे आंदोलन कधीच थांबणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। नाशिकच्या येवल्यातून मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना। मनोज जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होणार। मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू। आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवावा आणि सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मराठा आंदोलकांना आवाहन। मनोज जरांगे मुंबईला यायला निघाल्यावर सरकारनं सर्वेक्षण सुरू केलं हे चुकीचं, जयंत पाटलांची टीका। निवडणुकांकडे बघून आरक्षण देऊ नका, काही गडबड झाली तर मराठा समाजाचं नुकसान होईल, जयंत पाटलांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर विशेष अधिवेशन घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं वक्तव्य। सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये, त्यामुळे सर्व्हर डाऊन होणारच होतं। निवडणुकीच्या तोंडावर न टिकणारं आरक्षण सरकार मराठा समाजाला देईल आणि निवडणुका झाल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडलं जाईल, वडेट्टीवारांची टीका। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा वैचारिक क्षमता तपासून पाहावी आणि मग टीका करावी। राज्य सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल केली, विनायक राऊतांचा आरोप। मुख्यमंत्री थातूर-बातूर उत्तरं देत असल्याचीही टीका। धाराशिवमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे राहणार उपस्थित। जरांगेंच्या दबावतंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात। सरकारनं ओबीसींना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल, ओबीसी महासंघाचा इशारा। मुंबईत येणाऱ्या लाखो मराठ्यांची सोय नवी मुंबईत केली जाणार। एपीएमसी मार्केट, मैदान, शाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय। पालिका, सिडको, पोलीस प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावी, मराठा समन्वयकांची मागणी। मुंबईमध्ये मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। ॲपच्या माध्यमातून मराठा समाजाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू। पुढचे 7 ते 8 दिवस काम चालणार। पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेलं मोबाईल ॲप पहिल्याच दिवशी बंद। जवळपास 1.5 तास ॲप बंद असल्यानं सर्वेक्षणाचं काम थांबलं। बारामतीमध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात। 31 जानेवारीपर्यंत राज्यभरात सर्वेक्षण चालणार। सोलापूरमध्ये मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू। जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गांचं 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण। प्रत्येक गावात प्रगणक आणि पर्यवेक्षक जाऊन घरनिहाय सर्वेक्षण करणार। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू। बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं सर्वेक्षण केलं जाणार। मागासवर्ग आयोगाच्या वतीनं खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात, मात्र सर्व्हर बंद झाल्यानं सर्वेक्षणात अडथळा। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूरमध्ये सुरुवात। जिल्ह्यातील 9,685 नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी 600हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी साक्ष नोंदवण्याचा दुसरा दिवस। शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे साक्ष नोंदवणार।
देशात 16 एप्रिल रोजी निवडणुका होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ, तर प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती तारीख. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग. 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. 31 जानेवारीपर्यंत बदल्यांचं काम पूर्ण करण्याचे राज्य सरकारला आदेश. राज्याच्या 6 शहरात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र उभारणार. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी. शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार. आमच्यासाठी संघर्षाचा काळ, पण सत्याचाच विजय होईल. आमच्याकडून ईडीला पूर्ण सहकार्य केलं जाईल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. चौकशीसाठी रोहित पवारांसोबत जाणार. शरद पवारही मुंबईतच असतील. सुप्रिया सुळेंची माहिती. रोहित पवारांना जाणीवपूर्वक नोटीस आली. रोहित पवार चौकशीसाठी जाताना राष्ट्रवादीकडून कुणीही आंदोलन करणार नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. रोहित पवारांना टार्गेट केलं जात आहे, पण ते झुकणार नाहीत. नक्की दिवस बदलतील. वडेट्टीवारांचं वक्तव्य. शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध करणार. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. नाशिकमध्ये ठाकरे गटाची दार उघडबळे सभा संपन्न. भाजप डोळ्यासमोर महाराष्ट्र ओरबडतोय आणि केवळ खुर्चीसाठी मिंधे दिल्लीत शेपूट हलवतायत. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा. लबाड लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होण्याचा सोंग करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. तर आमचा वाघ एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शिंदेंचं वक्तव्य. अहंकारापोटी ज्यांनी आपले विचार विकले त्यांना लोक सोडून का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं. मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका. तर रावण कोण आणि राम कोण हे जनतेला माहिती. हे रावण वृत्तीचे लोक. मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.